रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने 64 वर्षीय पतीची हत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली। नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ वय वर्ष 64 राहणारे नांदिवडे भंडारवाडी यांचा शुक्रवारी सकाळी पत्नीने धारदार हत्याराने खून केल्याने खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेमुळे अवघे रत्नागिरी हादरले आहे। सुरुवातीला आपण काहीही केले नाही असा कावा करणाऱ्या पत्नीचा आणि संशयित प्रियकराचा हा सगळा बनाव ग्रामस्थांची समयसूचकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे उघड झाला। पत्नीने धारदार सुरीच्या सहाय्याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। 26 जानेवारी रोजी शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। आपण त्यांना अंगणात आणलं, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा कांगावा करत तिने गावात माहिती दिली। घराला बाहेरून कडी घातली आणि आपण काहीही केले नाही अशा आविर्भावात होती। या सगळ्या प्रकारामुळे ग्रामस्थांना संशय आल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला। काही वेळातच पोलीस यंत्रणा डॉग स्क्वॉड सहित घटनास्थळी दाखल झाली। जवळच झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठ्या त्यांना दिसल्या। याचा वास डॉग स्क्वॉडला देण्यात आला। यावेळी डॉग स्क्वॉड या ठिकाणी असलेली शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांच्या अंगावरच 2-3 वेळा गेल्यामुळे या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचे उघड झाले। 26 जानेवारी रोजी शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते अशी माहिती तिने दिली होती। तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला असता काही वेळातच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला।